स्क्रीनवर आपण बघत आहोत आणि एक जी गोष्ट प्रार्थना हे जे आहे हे तुमच्यासाठी म्हणजे मनुष्यासाठी देवाने सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात मोठी एक गोष्ट जे मनुष्याच्या जीवनात देवाने केली आहे आणि ती म्हणजे तुम्हाला आणि मला दिली आहे ते म्हणजे प्रार्थना. कारण प्रार्थनेद्वारे तुम्ही काय करू शकता, थेट स्वर्गातील देवासोबत बोलू शकता. म्हणजे ही गोष्ट याच्यासारखा दुसरा विशेष अधिकार असा कुठलाच तुम्हाला आणि मला नाही किंवा मनुष्य जातीला नाही की ज्याच्यामुळे आपण डायरेक्ट स्वर्गातील देवासंग बोलू शकतो. आता आपण काही गोष्टी इथे चेक करणार आहोत. हे जे एक वचन आहे हे वचन सांगतं की कशाही विषयाची काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आता मी तुम्हाला काही गोष्टी विचारतो तर इथं वचन काय सांगते, कशाची काळजी करू नका. ठीक आहे. आणि मला या खोलीतला किंवा जे ऐकत आहे यातला कोणी असा आहे का की ज्याच्यापाशी काळजी नाही? प्रत्येकापाशी काळजी आहे. इथे बसलेला ऑनलाईनमध्ये ऐकणारा सगळ्या व्यक्तीपाशी काही ना काही आपल्यापाशी काळजी आहे. आता देवाचे वचन सांगतं की त्या गोष्टीची काळजी न करता तुम्ही विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी म्हणजे प्रार्थना देवाला कळवा. आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो, या चर्चमध्ये आपण जे बसलेले आहोत या चर्चमध्ये काही लोक असतील ज्यांनी सकाळी प्रार्थना केल्या, काही लोक असतील का त्यांनी मागच्या महिन्यात शेवटची प्रार्थना केली असतील, काही लोक असे असतील ज्यांना वर्षभरात केली नाही, काही लोक असतील ज्यांनी आयुष्यात केली नाही. ठीक आहे. तर हे सगळं सत्य आहे का? कारण हे मला माहीत आहे, कारण देवाचं वचन आहे आणि देव या गोष्टीची बुद्धी देतो म्हणूनच तर देवाने संदेश दिला. ठीक आहे. म्हणून आपल्याला कळतं की आता आपली समस्या हे आहे, पहिले आपल्याला काय सांगितलं की सगळ्यात मोठा विशेष अधिकार देवाने तुम्हाला हा दिला का तुम्ही देवासोबत प्रार्थनेने बोलावे. दुसरं तुम्हाला आता समजतं की नाही आम्ही प्रार्थना करत नाही. ठीक आहे. ह्याही समस्या आहे. आणि माझी इच्छा हे आहे की हा संदेश संपेपर्यंत जेव्हा तुम्हाला याचं कारण त्याचं निवारण या सगळ्या गोष्टी जेव्हा समजेल त्याला तुम्ही स्वीकारा आणि या सगळ्या गोष्टी समजा आणि आपलं जीवन बदला. तर समस्या काय आहे आपण बघितलं का, मनुष्य प्रार्थना करत नाही. आता हे मनुष्य प्रार्थना का करत नाही याचं कारण समजून घ्या. का तुमची कधीच इच्छा होणार नाही की आपण प्रार्थना केली पाहिजे. पहिले काय बोललो आपण, देवाने आपल्याला विशेष अधिकार दिले का ज्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट देवाला मागू शकता, डायरेक्ट त्याच्या संग बोलू शकता. पण आपलं शरीर कधीही आपल्याला प्रार्थना करण्यासाठी वाकत नाही. म्हणून पहिले आपल्याला समजलं आपल्यापाशी समस्या काय आहे, आमची इच्छा होत नाही. पण आपण तिथंच थांबलो का नाही बा माझी इच्छा होत नाही, मग आपल्याला त्याचं निवारण सापडणार नाही. म्हणून आज आपण जे बोलणार आहोत त्याचं कारण का, तर त्याचं कारण म्हणजे का आपलं हे जे शरीर आहे या सगळ्या गोष्टी लॉजिकली समजून घ्या. हे जे तुम्हाला आणि मला शरीर दिलं आहे याला देव आवडत नाही. म्हणून आपण देवा संग बोलत नाही. हे सिंपल रिझन आहे. हे जे आपलं शरीर आहे हे जेव्हा आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगितलं जातं हे ऐकत नाही, याला हे पाहिजे नाही. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. दुसरं, जर तुम्ही मन बनवलं का बरं ठीक आहे बा आज पास्टरनं एवढं सांगितलं आणि मी प्रार्थना करते, तेव्हा जर तुम्ही हा निर्णय घेतला तर शैतान येऊन पूर्ण तुमच्या मनासंग खेळेल. तुमचे फोन, तुमचे विचार, तुमचे मित्र, तुमच्या समस्या या सगळ्या गोष्टी एकाच वेळेत बकेटीतल्या पाणीसारख्या तुमच्या डोक्यावर टाकल्या जातील. म्हणजे आता तुम्हाला दोन दुश्मन समजले. पहिले तुम्हाला समजले का तुमचं शरीर हे जे आहे हे तुम्हाला प्रार्थना करू देत नाही, तुम्ही करूच शकत ना, इम्पॉसिबल आहे का तुम्ही नाही मी प्रार्थनेला बसतो. नाही, जो स्वर्गातील देव आहे त्याच्या संग बोलण्यासाठी तुमचं शरीर कधीही ऐकणार नाही. दुसरं, जर तुम्ही वाकले का ठीक आहे बाबा मी करतो, तर सगळ्या गोष्टी शैतान तुमच्यावर टाकतो. का? कारण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता शैतान अपयशी होतो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करत ना शैतान विजयी होतो. म्हणून तुम्हाला ही लढाई जिंकायची असेल तर तुम्हाला प्रार्थना करावी लागेल.
पण आपण जो पहिला मुद्दा आहे त्याच्यावर येऊ. तो पहिला मुद्दा म्हणजे काय की तुम्ही स्वतःहून शरीराने प्रार्थना करू शकत नाही. एका कुठल्याही व्यक्तीला मी बसू द्या आणि त्याच्या मागे मी किती काही त्याला म्हटलं अरे करणं, अरे प्रार्थना करणं, तो करू शकत नाही. आता हे झाली समस्या. आता याचं निवारण, याचा अर्थ काय का तुम्हाला काय लागेल, मदतनीस. तुम्हाला काय लागेल, मदतनीस. हा मदतनीस जेव्हा तुम्हाला मदत करेल प्रार्थना करण्यासाठी तेव्हाच तुम्ही प्रार्थना कराल. म्हणजे तुम्हाला समजलं तुमची समस्या काय आहे का तुमची इच्छा कधीच होणार नाही, इम्पॉसिबल आहे जगातील कुठल्या व्यक्तीची का स्वर्गातील देवासमोर प्रार्थना करण्याची. दुसरं आपण बघितलं की आता मला मदतनीस लागतो आणि हा मदतनीस किंवा ज्याला आपण म्हणतो सहाय्यक करता किंवा ज्याला आपण म्हणतो मध्यस्थी, तो म्हणजे फक्त आणि फक्त असतो देवाचा आत्मा. जोपर्यंत देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येत नाही, कारण तुम्हाला मी काय सांगितलं का तुमचं शरीर जगातली कुठलीही गोष्ट तुम्ही करून घ्या त्या सगळ्या गोष्टीसाठी तळपळेल. तो सांग काय करायचं आहे, कुठंच थकणार नाही, कुठंच हलणार नाही. पण प्रार्थना जेव्हा तुम्हाला करायला बसेल ती गोष्ट तो करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त देवाचा आत्मा लागतो. आणि जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यात येतो तोच देवाचा आत्मा तुमच्या इच्छा बदलतो. एक गोष्ट, सिंपल गोष्ट एक लक्षात ठेवा, पुन्हा एकदा एक स्टेटमेंट. तुम्ही तुमच्या जीवनात त्याच गोष्टी करता ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, बरोबर? कोणीच व्यक्ती असा करत नाही ज्या गोष्टी आवडत नाही. प्रार्थना हे मनुष्याला आवडत नाही. अजून मी तुम्हाला सोपी करून सांगितलं, प्रार्थना मनुष्याला आवडत नाही, त्याच्या शरीराला आवडत नाही, म्हणून तो प्रार्थना करत नाही. आणि पुढे आपण काही वचनं बघू. आणि म्हणून इथे आपण काही वचनं तुमच्यासाठी लिहिले आहे. रोमकरास पत्र 8:26. आता हे जे मी सगळं बोललो हे वचनामध्ये आपण बघू. त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात, तुम्हाला काय सांगितलं, तुमचं शरीर अशक्त आहे, ते जगातील सगळ्या गोष्टीसाठी सगळं करण्यासाठी स्ट्रॉंग आहे, ऍक्टिव्ह आहे, पण प्रार्थना करण्यात अशक्त आहे. त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात पवित्र आत्माही आपल्याला सहाय्य करतो. म्हणून आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. दुसरी गोष्ट, पहिलेच हेच नाही का तुम्हाला प्रार्थना नाही करायची, दुसरं पण करू कशासाठी हेही आपल्याला माहित नाही. समजलं? म्हणजे दोन समस्या आहे, करायची नाही, बरं करायची पण काय करू, म्हणजे काय मागू हेही आपल्याला कळत नाही. म्हणून तो म्हणतो पुढं, पण ज्यांना उच्चार करता येत नाही अशा कन्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो. म्हणून जोपर्यंत देवाचा आत्मा नाही तुम्हाला प्रार्थना करण्याची इच्छाही होणार नाही, तुम्हाला हेही कळत नाही की मी काय बोलू देवासोबत. पुढे आणि 27वं वचन, आणि जो अंतःकरणे शोधून पाहतो तो पवित्र आत्म्याने मन जाणतो, कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, देवाचा आत्मा तुमच्या जवळ जर नाही, एक स्टेटमेंट मी मागं घेतो, हे तुम्हाला जर आजपर्यंत जर तुम्हाला समजलं नसेल का मी खरंच तारलेली आहे, खरंच मला अनंत जीवन भेटलेलं आहे, हे तुम्हाला आज चेक करणं आहे का जर तुमचं जीवन तुम्हाला प्रार्थना करण्याची कधीच इच्छा नाही, तुम्ही त्या स्वर्गातील देवाला कधीच हाक मारली नाही, देवाचा आत्मा तुमच्याजवळ कधीच आला नाही का, कारण तुमचं शरीर जे आपलं जे नॅचरल जे आपलं जीवन आहे त्याच्यात आपल्याला प्रार्थना पाहिजे नाही. पुढे आपण एक सुंदर गोष्टी बघू. आता पवित्र आत्मा काय करतो, पहिले तुम्हाला सांगितलं का तुम्ही अशक्त आहात. आपण सगळं जन्मताच जीवनातील सगळ्या गोष्टीसाठी शक्त आहो, शक्तिवान आहो, पण देवाच्या प्रार्थनेसाठी आपण अशक्त आहो. तुमचं शरीर तुम्हाला प्रार्थना करू देत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय प्रार्थना करावी हेही समजत नाही. याचा अर्थ तुम्ही नैसर्गिक आहात, तुम्ही आध्यात्मिक नाही, आणि म्हणून तुम्हाला देवाचा आत्मा लागतो. आणि जर तुमचं हे जीवन असेल की हो हे बरोबर आहे, माझ्यासोबत आहे, हे पुढच्या गोष्टी सगळ्या समजून घ्या, तर मग पवित्र आत्मा जो तुम्हाला दिला जातो
जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, आपल्या पापाची क्षमा मागता, देव जो पवित्र आत्मा देतो तो सगळ्यात आधी काय करतो, तुमची जे प्रार्थना न करण्याची जी इच्छा आहे ती सक्रिय होते. ती काय होते, सक्रिय होते. त्याला ऍक्टिव्हेट केल्या जातं. आता का मला देवासंग बोलायचं आहे, हा देवाचा आत्मा तुम्हाला जेव्हा दिला जातो तेव्हा तो काय करतो, तुम्हाला तो सक्रिय करतो. आणि म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. खूपदा खूप सारे लोक माझ्याजवळ येतात आणि माझी इच्छा होते की त्यांच्यासाठी प्रार्थना करावं. आणि मला म्हणजे मनुष्य इतका वाईट किंवा कठोर आहे का मी त्याच्या समोरच्यासाठी प्रार्थना करून आलो, त्या समोरच्या व्यक्तीला हेही माहीत नाही का कमीत कमी माझे डोळे बंद करून माझी मान खाली हा व्यक्ती माझ्यासाठी, त्याला काहीच आयडिया नाही की काय चालू आहे, की हा व्यक्ती माझ्यासाठी स्वर्गातील देवासंग बोलत आहे की याला सहाय्य कर. हा व्यक्ती असा बघा समजतं, कारण तो सक्रिय नाही, तो आत्म्याने मेलेला आहे. त्याला काहीच समजत नाही, त्याला प्रार्थना काय आहे समजत नाही, त्याला प्रार्थना असते काय समजत नाही, त्याला प्रार्थना काय करावी हे समजत नाही. आता या व्यक्तीला समजून घे, रागावणे म्हणजे एका आंधळ्या व्यक्तीला रागावणे आहे का, तुला गाडी दिसत नाही काय, अरे हो तो आंधळा आहे आणि म्हणून त्याला काय आहे, आत्म्याची गरज आहे. आता देवाचा आत्मा जेव्हा येतो, देवाचा आत्मा जेव्हा तुम्ही तारल्या जातो, तो काय करतो, तुमची जे इच्छा आहे ते काय करतोय, ते तुम्हाला सक्रिय करते. आता तुम्ही प्रार्थना करू शकता. आपण पुढचे काही वचन बघू. रोमकरासपत्र 8:5. रोमकरासपत्र 8:5 हे तुमच्यासाठी हे पहिलं वचन आहे. देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, जर तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे असू देणं, जे आहे माझ्यापाशी आहे, तर त्याचा पहिले रिझल्ट समजून घ्या. जेव्हा तुम्ही जर स्वीकारत असाल का मला हेच जीवन पाहिजे, तर तो म्हणतो देह सभाचे चिंतन हे मरण आहे, कारण तुम्ही देही काहा म्हणून तुम्ही प्रार्थना करू इच्छित ना, आणि याचा जो एंड आहे तो मरण आहे. पण जर तुम्ही आत्मिक मनाचे होसाल तर जर तुमच्यापाशी मग जीवन व शांती आहे. आणि एवढंच नव्हे तर इथे काय आहे, 7वं वचन, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, तुमच्या घरी तुम्ही कोणासंग बोलता, तुमच्या कुटुंबासंग, मित्रासंग, त्याच्या संग बोलता ज्याला तुम्ही ओळखता. आपली ओळख त्याच्यासोबत आहे म्हणून त्याच्या संग आपण बोलतो. तुम्हाला कोणाला शिकवायची गरज नाही की बोलणं त्याच्या संग. जेव्हा तुम्ही त्याला जाणता त्याच्यासोबत साहजिकरित्या तुम्ही त्याला बोलता. तसंच जेव्हा देवाचा आत्मा, ख्रिस्ताला तुम्ही ओळखता, देवाचा आत्मा तुम्हाला दिला जातो, तुम्ही सक्रिय होता आणि तुम्ही त्याला ओळखता आणि त्याच्या संग तुम्ही बोलू शकता. पण जर आपण तसे नाही तर फक्त आपल्यापाशी म्हणजे जर आपला असा निर्णय असेल का, कारण जसं मी सांगितलं प्रत्येकापाशी इच्छा आहे, मग तो म्हणतो की नाही ठीक आहे समजलं, मला नको, पण त्याच्यासाठी पूर्ण गोष्टी समजून घ्या की मरण सुद्धा आहे आणि दैवाचा वैरी सुद्धा तू आहे. म्हणजे या जगात मी तुम्हाला सांगतो, माझी कधीच इच्छा होत नाही का एखादा मनुष्य माझा दुश्मन असावा. हे माझ्या जगात, माझ्या आयुष्यात मला सदैव वाटतं. विचार करा, देवाला आपला शत्रू करून घेणे. पण जर तुम्ही देह स्वभावाचे आहात, म्हणजे जर म्हणूनच तुम्ही प्रार्थना करत ना, म्हणूनच तुमची इच्छा नाही, तुम्हाला मरणच नव्हे तर आपण देवाचे वैरी सुद्धा आहे. आणि म्हणून ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की याचे निकाल काय आहे ते समजून घेणे. आता याचा रिझल्ट आपण बघू. आता याचं काय आहे, निवारण देव कसा करतो, तर याचं निवारण हे सगळ्यात आधी समजून घ्या. आणि माझी इच्छा आहे का हे वचन तुम्हाला कळले पाहिजे. पहिले आपण बघू का आपल्याला प्रार्थना करण्याची इच्छा का नाही, तर देवाचे वचन इथे सांगतो. रोमकरासपत्र 8:15, कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही. याचा अर्थ काय म्हणत आहे, कारण हे तारलेले आहे त्यांच्यासाठी बोलत आहेत. पण काय, आपण जेव्हा जन्मलो असतो, दास म्हणजे काय असतो, जो बांधलेला, जो जाळ्याने अटकवलेला. आपण जन्मता आपण काय असतो, बांधलेले असतो. आपण या जगाकडे, सैतानाकडे, या गोष्टीकडे याचे आपण दास असतो. हा दासपणाचा आत्मा आपल्या प्रत्येकाजवळ असतो, जो तुम्हाला काय करतो, जखडून. कशाला प्रार्थना करायला लागते,
काय करावं लागते? म्हणून तुमची कधी इच्छाही होत ना, तुमचं पूर्ण आयुष्य तुम्ही बिना प्रार्थनेचं जगू शकता. का? कारण तुमच्यापाशी जन्मताच हा दासपणाचा काय आहे? आत्मा आहे. पुढे आपल्याला तुम्हाला कारण समजलं, पुढे निवारण बघू. पण आपण ज्या योगे अब्बा पिता अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्माच तुम्हाला मिळाला आहे. याचा अर्थ काय होतो? जन्मता हे याच्यावरून कळलं पाहिजे की आपण देवाचे नाही. जेव्हा ख्रिस्ताला आपण हाक मारतो त्याच्या आधी आपण काय असतो? आपण दास असतो, सैतानाचे, या जगाचे दास असतो. पण जेव्हा ख्रिस्ताला हाक मारतो तो तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा, याचा अर्थ काय होतो? तो तुम्हाला काय करतो? त्याच्यातून तुम्हाला दत्तक घेतो. त्या जगातून तुम्ही त्याचे नाही, पण तुम्ही त्याला हाक मारली म्हणून तो जगातून तुम्हाला बाहेर काढतो. दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. आणि पुढे बघा 16वं वचन, तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण आता देवाची लेकरं आहोत. आता याचा अर्थ तुम्हाला मी एका गोष्टीतून तुम्हाला समजून सांगतो. समजून घ्या. इथे चॅरिटीमध्ये मी गेलो. आता चॅरिटीमध्ये लहान लहान मुलं असतात, त्यांचा मी बाप नाही, ठीक आहे, ते कोणाचे तरी लेकर आहे. पण जर मी असं ठरवलं का त्याच्यातला मी एक दत्तक घेतो, एकावर माझी कृपा, मला असं आवडला नाही, मी एक घेतो, त्याला जेव्हा मी दत्तक घेतो माझ्या कुटुंबात, तो साहजिकरित्या मला बाप म्हणतो का हा माझा बाप आहे, तो माझा मुलगा नाही. पण मी त्याला दत्तक घेतलं त्याच्यामुळे काय होतो? तो आता मला ओळखतो, तो आता मला बाप म्हणतो. तसा जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही हाक मारता, त्याला आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी त्याला स्वीकारता, तो तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा देतो. आणि साहजिकच रित्या तुमच्या हृदयातून की हा माझा स्वर्गातील बाप आहे, याने मला वाचवलं, हे तुम्हाला स्वतःच कळतं. कारण तुमची, आपण काय बोलत आहोत, तुम्हाला सक्रिय केलं जातं. कसं सक्रिय होईन बा? काय होतं? पण जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, देव तुम्हाला त्या दासपणातून सोडतो. जर तुम्ही प्रार्थना करत आहात, आजही तुम्ही त्या दास आहात, तुम्हाला जखडून ठेवलेले आहे. हे एकमेव कारण आहे, याच्याशिवाय नाही. फक्त असं बोलून चालणार नाही का माझी इच्छा होत नाही, मी करत नाही. हो, होत नाही, पण का होत नाही हे समजून घे. कारण जर तुला समजलं नाही तर तू मरण आहे, प्लस तू देवाची वैरी आहे, प्लस तू अनंताच्या नरकाकडे आहे. पण जर तुम्हाला समजतं की आता मला समजत आहे की मी सक्रिय नाही, आणि जेव्हा देवाला तुम्ही हाक मारता, तो काय करतो? या जगातील ज्या वाईटातून तुम्हाला बाहेर घेतो आणि ख्रिस्ताच्या कुटुंबात, म्हणजे तुम्ही दत्तक घेतलेले आहात, आणि जसं तुम्हाला या कुटुंबात ख्रिस्तात घेतो, तुम्हाला साहजिकच रित्या करतो की हा माझा बाप आहे. माझे जे वडील इथे बसले आहे, यांना बाप मनासाठी मला कोणाला सांगायची गरज नाही. साहजिकच रित्या मी या व्यक्तीला कधीच बाप म्हणत नाही. जो माझा बाप आहे त्यालाच मी बाप म्हणतो. हे साहजिक आहे, कारण मी या कुटुंबात जन्मलेलो आहे. ही एक गोष्ट शारीरिकरित्या माझ्यात सक्रिय आहे. तसंच जेव्हा ख्रिस्त तुम्हाला त्याच्या कुटुंबात घेतो, पवित्र आत्मा तुमच्यात येतो, तुम्हाला दासपणापासून मुक्त करतो, दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला देतो, तुम्हाला ख्रिस्ताच्या कुटुंबात टाकतो, तुम्हाला कळतं स्वर्गातील बाप हा माझा आहे. तुम्ही आपल्या बापासंग बोलता, तुमची प्रार्थना करण्याची इच्छा सक्रिय होते. त्याच्यामुळे आता तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही का रे प्रार्थना करणं, अरे प्रार्थना करू नको. तो तुमच्या दबावामुळे प्रार्थना करेल, पण तो त्याला आपल्या स्वर्गीय बापासंग बोलायचं आहे, याच्यामुळे कधीच प्रार्थना करणार नाही. तो यासाठी करेल का माझे आई वडील सांगतात, आज मला बोलल्या जातं, ती गोष्ट मान्य नाही. कारण त्याची स्वतःची इच्छा नाही, ती सक्रिय नाही. म्हणून सगळ्यात मोठं जे आपण शिकलो आणि समजलो का तुमच्यामध्ये, दुसरी गोष्ट, जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की हा देह, हा शरीर, याचा अर्थ तुमचे हात, पाय, तोंड, नाक नव्हे, तर तुमचा जो नॅचरल स्वाभाविक स्वभाव, जो आपण पापातच जन्मल्यामुळे हा देहिक स्वभाव, याच्याविषयी आपण बोलत आहोत. हा देहिक स्वभाव तुम्हाला देवापासून सदैव दूर ठेवेल. तुम्ही म्हणून देहात कधीच देवाला गौरवू शकत नाही. तुम्ही देहात कधीच देवाला बाप म्हणू शकत नाही. आणि पण जेव्हा तुम्हाला हे समजतं आणि तुम्ही त्याला हाक मारता, देव तुम्हाला वाचवतो. तुमचा
जो असा तुमचा एक भाग आहे जो तुम्हाला देवापाशी किंवा देवासोबत बोलण्यासाठी दूर ठेवत आहे, पूर्ण जन्मता तो काय होतो, सक्रिय होतो. त्याच्यात जीवन येतं. तुम्हाला समजतं की हा स्वर्गीय बाप आहे, एक जगिक बाप आहे, एक स्वर्गीय बाप आहे. तुम्ही दोघांसंग बोलता. म्हणून पहिलं तुम्ही आपण बघितलं की हा काय करतो, पवित्र आत्मा तुमचा तो भाग सक्रिय करतो. दुसरं आपण बघू की तुमच्या शरीराला जिवंत करतो. याचा अर्थ तुम्ही काय आहे हे समजून घ्या. हे खूप मस्त आहे आणि हे सुंदर आहे. तर आपण 10वं वचन, तर 8:10 आपण बघू. रोमकरासपत्र 8:10. पण जर तुम्ही ख्रिस्तात आहेत तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे, पण नीतिमत्वामुळे आत्मा जीवन आहे. आणि 11वं वचन आपण बघू. पण ज्याने येशूला मरण, आता हे लक्ष द्या किती सुंदर आहे. पण ज्याने येशूला मरण पावल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने येशू ख्रिस्ताला मरण पावल्यातून उठवले तो तुमच्यात राहणाऱ्या आपल्या आत्म्याद्वारे तुमची ही मरणाधीन शरीरे जिवंत करतो. म्हणजे समजलं, तुम्ही शारीरिकरित्या देवाच्या गोष्टीसाठी डेड आहात याचा अर्थ समजतो. जसं तुम्हाला जेही गोष्ट आवडत असेल, ठीक आहे, तुम्ही एकदम थकलेले आहात आणि तुम्ही दिवसभर लय काम केले, तुम्ही थकलेले आहात, पण तुम्हाला मी अशी एक गोष्ट सांगतो जे तुम्हाला आवडते, तुम्ही फटकन ॲक्टिवेट होता. बरं ठीक आहे, चला करा लागते. तुमचं शरीर त्या जगिक गोष्टीसाठी कधीच थकत नाही. दुसरी गोष्ट, देवासंग बोला. तुम्हाला जर प्रार्थना हा सोपा शब्द वाटत असेल, हे करण्यासाठी खूप ताकद लागते. आपलं शरीर पहिले त्याची इच्छाच बाळगत नाही, प्लस ते अशक्त सुद्धा आहे. तुम्हाला त्या गोष्टीची ताकद लागते. ती गोष्ट करण्यासाठी काय पाहिजे, तुमचं शरीर जिवंत पाहिजे. आणि म्हणून देवाचा आत्मा काय करतो, आणि पण एक लक्षात ठेवा, इथे काय म्हणतो, ज्या आत्म्याने येशू ख्रिस्ताला मरण पावल्यातून उठवले तोच आत्मा, देवाचा आत्मा, जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता तो तुम्हाला दिल्या जातो. तो तुम्हाला सशक्त करतो. तो तुम्हाला कधीही तुमचं शरीर जेव्हा तुम्हाला म्हणतं नाही मी थकली, नाही मी आता तर खूपच बॉडी माझी दुखत आहे, या सगळ्या गोष्टी किती काही असल्या पण देवाचा आत्मा तुमच्या जवळ आहे, तुम्ही काय करता, असू दे ना, मी प्रार्थना करून घेते पहिले, मग बाकीच्या गोष्टी करते. का? पहिले तुमचं शरीर हे काय आहे, दुर्बळ होतं. त्या गोष्टी तुम्हाला जगातल्या गोष्टी करण्यासाठी खूप ताकद आहे तुमच्याजवळ, आणि हे ताकद कधीच संपत नाही तुमची. पण देवाच्या गोष्टी जसे तुम्ही ऐकायला बसता, देवाच्या, मी तुम्हाला एक सांगू, एक दुसरी गोष्ट, कारण जर तुम्ही देहिक असाल, तुम्हाला हे ऐकण्यातही इंटरेस्ट नाही. समजले? तुम्हाला इंटरेस्ट नाही. याच्यावरून आपल्याला समजलं पाहिजे, मी देहिक आहे, माझं मरण आहे, मी नरकाकडे वळत आहो. ऐकायची सुद्धा इच्छा नसते. का? कारण आपण देहिक आहो. आपल्यात अशी कुठलीच गोष्ट नाही जे देवाच्याकडे वळते, आपल्यात कुठलाच सक्रियपणा नाही, आणि म्हणून देवाची आपल्याला गरज असते. पुढे आपण हे वचन बघू. रोमकरासपत्र 8, 10 आणि 11 आपण बघितले का येशू ख्रिस्ताने मरण पावल्यातून उठवले, आणि तोच आत्मा तुम्हाला काय देतो, स्ट्रेंथ देतो, तुम्हाला ताकद देतो, तुम्हाला शक्ती देतो. आणि शेवटचं म्हणजे आपण बघू की देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला देवाकडे घेऊन जातो. हा शेवटचा मुद्दा समजून घ्या, खूप सुंदर आहे. समजून घ्या, तुम्हाला या देशाच्या पंतप्रधानाने बोलावले, देशाच्या पंतप्रधानाने तुम्हाला काय केलं, मोठ्या अधिकाऱ्याने किंवा मंत्र्याने, समजून घ्या पंतप्रधानानेच बोलावले, तुम्हाला निमंत्रण पाठवले का तुम्ही दिल्लीला या, मला तुम्हाला वैयक्तिक भेटायचं आहे. आता तुम्ही दिल्लीला गेल्यावर डायरेक्ट त्याच्या ऑफिसवर, त्याच्या दारावर ठोकावलं ना, अरे आलो रे मी, नाही, तुम्ही त्याच्या ऑफिसपर्यंत जाल, त्या बिल्डिंगपर्यंत जाल, एक अधिकारी येईल, तो अधिकारी काय घेऊन जाईल, दाखव तुझं काय आहे, अच्छा अरे हो तुझं इन्व्हिटेशन आहे, आणि चल, तुला हात पकडेल तुम्हाला आणि साहेबाकडे घेऊन जाईल. तुम्ही स्वतःहून जाऊ शकत ना. तसाच देवाचा आत्मा, तुम्ही स्वतः देवाजवळ जाऊ शकत ना, तुम्ही स्वतः देवासंग बोलू शकत ना, तुम्ही स्वतः प्रार्थना करू शकत ना, तुम्ही सक्रिय नाही, तुम्ही प्रार्थनेसाठी अशक्त आहात, तुमची इच्छा ही प्रार्थना करण्याची नाही, तुम्ही देवाचे वैरी आहात, तुमच्यापाशी मरण आहे, कारण आपण देह स्वभावाचे आहे. पण ख्रिस्ताला जेव्हा हाक मारतो, तो तुम्हाला सक्रियच करत नाही,
तो तुम्हाला त्याच्या कुटुंबात दत्तकच घेत नाही, तर तुम्हाला देवाजवळ घेऊन जातो. ज्या पंतप्रधानाचं मी तुम्हाला किंवा नेत्याचं उदाहरण दिलं, तुम्ही म्हणाल की हो पण मला तर कधी पंतप्रधान बोलावत नाही. बरोबर आहे, पण तुम्हाला देवाने जरूर बोलावलं आहे. देवाने जरूर तुम्हाला बोलावलं आहे का तू माझा स्वीकार कर. आणि जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता, तो देवाचा आत्मा या दुर्बळ मनुष्याला, आमंत्रण प्रत्येकाला आहे, पण जे तो आमंत्रण स्वीकारतो हाच तो देवाचा आत्मा तुम्हाला घेतो आणि देवाजवळ घेऊन जातो. एक वचन आपण बघू, रोमपरासपत्र 8:9 हे वचन. पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो तर तुम्ही देहाचे नाही पण आत्म्याचे आहात, कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही. आणि म्हणून आणखी एक वचन 2:18 मी वाचतो, इफिसकरासपत्र 2:18. कारण येशूद्वारे आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो. म्हणून जोपर्यंत देवाचा आत्मा नाही तुमच्या, पहिली गोष्ट पुन्हा एकदा, तुम्ही कधीच प्रार्थना करू शकत ना. ही गोष्ट तुमच्या जीवनातच नाही. आणि हे जर तुम्हाला समजली असेल तर तुम्ही आजच पलटा. मागचा संदेश काय होता? रिपेंट म्हणजे पश्चाताप करणे, म्हणजे काय? पलटणे. का रे हो, हे तर मी आहे, त्याचं कारण आज मला समजलं आहे. आणि म्हणून की तुमच्यात असं काहीच नाही ज्याच्यामुळे तुम्ही देवाची प्रार्थना करू शकता. तुम्ही अशक्त आहात, देहाचे जे आहे त्याचं मरण आहे, देवाचे आपण शत्रू आहात. पण जेव्हा आपण ख्रिस्ताला हाक मारतो, ख्रिस्ताला आपल्या पापाची क्षमा मागतो, देवाचा आत्मा स्वर्गातून तुमच्यामध्ये येतो. पहिले तुम्ही देहिक होता, आता तुम्ही आत्मिक होता. जे इच्छा तुमची कधीच नव्हती ते आपोआप चालू होते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक सुंदर गोष्ट. माझा मुलगा योहान जेव्हा मी अमेरिकेला होतो, आता मला वाटतं 7-8 वर्षाचा असेल, तेव्हा जेव्हा याने ख्रिस्ताचा स्वीकार केला, ख्रिस्ताला त्याने हाक मारली, त्याचा आत्मा देवाने त्याला वाचवला. आता मला कसा माहीत का याचा आत्मा वाचला? आता लहान पोरगा आहे, आता प्रत्येक गोष्टीला होच म्हणतो, आहे की नाही? हो पप्पा, हो का, तारण झालं तुझं, हो ख्रिस्ताने तुला वाचवलं, हो. पण मी ते बघू शकत नाही, आहे की नाही? पण देव काय सांगतो? त्यांच्या फळामुळे तुला कळेल का खरंच ते तारल्या गेले का नाही. त्यांचे जीवन जे बदलतं त्याच्यामुळे तुला समजेल का यांना ख्रिस्त समजला का नाही. आता योहान जेव्हाही त्या दिवसापासून आम्ही जसे बाहेर कारमध्ये निघालो किंवा जिथेही आम्ही बसलो, इतका प्रार्थनेत राहायचा की मलाही शरम वाटायची माझी. इतकंच नव्हे तर मी पास्टरला म्हटलं, पास्टर हा किती पोरगा प्रार्थना करते. आता तेव्हा आम्ही देवाच्या वचनात एवढा वाढलो नव्हतो, कारण देवाचं वचनच सांगतं की न थांबता प्रार्थना करा. म्हणजे असं व्हायचं का ज्या प्रवासासाठी आम्ही निघत आहोत त्या प्रवासासाठी याला प्रार्थना करायला सांगितली, हा प्रवासही संपला पण याची प्रार्थना संपे नाही. आणि आम्ही बाबा याची प्रार्थना कधी होते. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, काल मी त्याला त्याच गोष्टीची आठवण करून दिली यासाठी का तू तसा होता, आज तुझं जीवन तसंच आहे का नाही, का तू जगात अजून होत आहेस, हे त्याला मी आठवण करून दिली. हे तुम्हाला मी यासाठी सांगत आहे, एक 7-8 वर्षाच्या मुलाला ती गोष्ट समजली. कोण शिकवली? त्याच्या बापानं नाही. माझी तर इच्छा होती, अरे करणं फटकन, जायचं आहे ना आपल्याला, अरे चालू करणं टेप रेकॉर्डर, इथं गाणे लावायचे आहे ना मला, देवाचेच लावायचे, पण तुझी प्रार्थनाच खतम होत नाही, आहे की नाही? बापाची इच्छा नव्हती. पण जेव्हा स्वर्गीय बापाची इच्छा होती की आपल्या मुलाने प्रार्थना करावी, तो न थांबता प्रार्थनेला बसायचा. म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्ही स्वतःहून प्रार्थना करू शकत नाही. मी तुम्हाला किती काही सांगितलं, अरे प्रार्थना करा, रे प्रार्थना कराने तसं होत नाही. माझ्या जीवनात हजारदा माझ्या आईने प्रार्थना कर रे, कदाचित मी केली असेल, सवयीमुळे मी जीवनही तसंच केलं, पण त्याने काहीच फरक पडत नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, तुम्हाला तो दासपणातून बाहेर काढतो, त्यालाच तारण म्हणतो. तुम्हाला तो ख्रिस्ताच्या कुटुंबात दत्तकपणाचा आत्मा देतो, म्हणजे त्याच्या कुटुंबात तुम्हाला घेतलं जातं, म्हणजे तुम्ही त्याचे मुलं होता, म्हणजे तुम्ही सक्रिय केले जाता. आता तुम्हाला कोणाचीच गरज नाही, तुम्हाला पास्टर नितीनची गरज नाही की प्रार्थना कर. तुम्हाला समजतं की आपल्या स्वर्गीय बापासंग रोज बोलावं लागते.
कारण तो काय करतो, तुम्हाला सक्रिय करतो. देवाचा आत्मा तुम्हाला देवाजवळ घेऊन जातो, त्याच्या संग बोलण्यासाठी तुम्हाला सहाय्य करतो. प्रश्न तुम्हा प्रत्येकासाठी, आपला आजचा संदेश होता कशाची काळजी करू नका. याचा अर्थ आपल्या प्रत्येकापाशी काळजी आहे, पण मला माहीत आहे की कोण प्रार्थना करतो कोण नाही, पण तुम्ही ठरवा. आणि जर तुम्हाला समजत असेल का ती मी आहे, हे संदेश माझ्यासाठी आहे, आणि तुम्हाला मी सांगितलं का याचं निवारण काय आहे, याचं निवारण म्हणजे की आपल्या पापाची क्षमा होणं आवश्यक आहे. याचं निवारण म्हणजे आपल्या आत्म्याला वाचवणं आवश्यक आहे. आणि त्याचं निवारण म्हणजे म्हणूनच देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणीही त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. कारण आपण देवाचे वैरी आहोत जन्मता, त्यातून देव तुम्हाला वाचवतो, सार्वकालिक जीवन देतो, तुमचं जीवन सक्रिय करतं, तुम्ही आत्मिक होता, देवाचा आत्मा तुम्हाला देवाजवळ घेऊन जातो. निर्णय तुमचा आहे. आपण प्रार्थना करू, डोळे बंद करू. मला ठाऊक नाही की तुम्हाला ही अशी कुठली गोष्ट या जीवनातली, ही गोष्ट आजचा हा जो निर्णय आहे, कारण देवाचं वचन, देवाचं सत्य तुम्ही प्रत्येकाने ऐकलं आहे. तुम्ही जितके आपले मन कठोर कराल तितकं हे सत्य तुम्हाला न आवडणारं राहील. हे तुमच्या कानावरही पडणार नाही, तुम्हाला समजणारही नाही. पण जर तुम्ही आपलं मन नम्र करता आणि देवाचं वचन जे सांगतं की तू माझ्यावर विश्वास ठेव, मला हाक मार, आणि जेव्हा अंतकरणाने तुम्ही त्याला हाक मारता, म्हणता येशू माझा आत्मा वाचव, मला समजतं की हो माझं जीवनात काहीच प्रार्थना नाही, आणि हेच मला दर्शवितो की मी देहिक आहे. मी चर्चमध्ये आहे, मी कदाचित बायबलही वाचत असेल, मी कदाचित गीतही गात असेल, पण परमेश्वरा माझी इच्छा तुझ्यासंग बोलण्याची कधीच होत नाही. असे जर तुम्ही असाल तर तुमच्यापाशी मरण आहे. तुम्ही देवाचे शत्रू आहात आणि देव तुम्हाला कधीच सार्वकालिक जीवन देणार नाही. पण जेव्हा तुम्ही पलटता की हो मला असं नको, मला देवाचं मूल होणं आहे आणि माझ्या पापाची क्षमा होणं आवश्यक आहे, आणि जेव्हा तुम्हाला कळतं की हो येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की मी तुला वाचवणार आहे, देवाचं वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल त्या येशू ख्रिस्ताला, जो याच आपल्या पापासाठी, जे आपल्याला देवापासून दूर, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवण्यापासून दूर ठेवतो, आणि आपल्या जीवनातल्या सगळ्या पापासाठी येशू ख्रिस्त एकचदा मरण पावला. त्याने क्रूसावर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. पण ही जर फक्त माहितीच दर रविवारी तुम्ही घेऊन निघत जात असाल, मी तुम्हाला सांगितलं त्या स्त्रीची गोष्ट की एकदा फोन आला की पास्टर ते गेलेत, तुमचा वेळ, तो निर्णय संपून जाईल. पण जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल आणि तुम्हाला समजलं असेल की हो ही देहिक मी आहे, माझी इच्छा कधीच होत नाही, मला झोप येते, त्याचं कारणच हे आहे का तुम्ही देहिक आहात, माझं मन या जगात पडतं त्याचं कारणच हे आहे की आपण देवाचे शत्रू आहात, माझी इच्छा आहे का हे वचन मी ऐकावंच नाही, त्याचं कारणच हे आहे का तुम्ही देवाचे नाही, तुम्ही देवाला ओळखत ना, तुम्ही त्याच्या संगच बोलता ज्याला तुम्ही ओळखता. आणि जर देवाचं वचन तुमच्या संग तुम्हाला सत्य दाखवलं असेल, वेळ जाऊ देऊ नका. स्वर्गातील त्या देवाला हाक मारा, म्हणा येशू माझा आत्मा वाचव. मला समजतं की मी स्वतःलाच फसवत आहे, देवा मला सहाय्य कर परमेश्वरा, या दासपणापासून निघण्यासाठी, या पापाचे जाळे तोडण्यासाठी परमेश्वरा मला सहाय्य कर. माझं जीवन बदल माझ्या राजा, माझ्या हृदयात तू ये, माझ्या पापाची क्षमा कर, माझं जीवन बदल, मला आपल्या कुटुंबात घे देवा, मला सक्रिय तू कर, अनंताचं जीवन तू दे, मला तुझी गरज आहे, माझं जीवन तू बदल. जेव्हा तुम्ही हृदयाने त्याला हाक मारता, त्याच्या वचनावर विश्वास ठेवता, तो म्हणतो की मी खऱ्यांसाठी नाही तर जे पापी आहेत त्यांना तारावयास आलो आहो. आणि जेव्हा तुम्हाला कळेल, जसं त्या पेत्राला कळलं की मी पापी आहे प्रभू तू माझ्यापासून दूर जा, जेव्हा तुम्हाला कळेल का हो मी पापी आहे, तुम्ही त्याला हाक मारा, ख्रिस्त कधीच तुम्हाला खाली जाऊ देणार नाही. ज्या समय तुम्ही त्याला हाक मारता, स्वर्गातील तो देव तुमची प्रार्थना ऐकतो. तुम्हाला त्या सगळ्या बंधनातून जे तुम्हाला रोखत आहे, डिसिजन तुमची आहे का हा दासपणाचा जो आत्मा, याची तुम्हाला आवड आहे, हे तुम्हाला आवडतं,
जे तुम्हाला मरणाकडे घेऊन जाईल का तुमची इच्छा आहे का या सगळ्या साखळ्या पळाव्या? लक्षात ठेवा, त्या साखळीतून फक्त प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सोडू शकतो. त्याने मला सोडवलं, तो तुम्हाला सोडवेल, पण कधी? जेव्हा तुमची इच्छा असेल. जर तुम्ही त्याला हाक मारा, म्हणा येशू मला वाचव, माझं जीवन बदल माझ्या राजा. होय प्रभू, माझ्या पापांची क्षमा कर. मी विश्वास ठेवते की तू देवाचा पुत्र आहे. मी विश्वास ठेवते की तू माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि अनंताचं जीवन परमेश्वरा हे तुझ्यापासून आहे. तुझे वचन सांगतं परमेश्वरा की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याचे मुले होण्याचा त्याचा अधिकार दिला. मला प्रभू तू वाचव, माझं जीवन बदल. जेव्हा तुम्ही ही छोटीशी प्रार्थना विश्वासाने अंतकरणाने करता, देवाचं वचन सांगतो जो अंतकरणाने स्वीकारतो, मुखाने कबूल करतो, तो वाचवल्या जाईल. स्वर्गातून देव तुमची प्रार्थना ऐकतो. देवाचा आत्मा तुमच्याजवळ येतो, तो तुम्हाला सक्रिय करतो. तुम्ही त्याला अब्बा बापा, माझ्या स्वर्गीय बापा म्हणण्याचा अधिकार तुम्हाला देतो. तुमचं प्रार्थनामय जीवन बदलतं आणि तो तुम्हाला अनंतकाळचं जीवन देतं. कारण ज्याच्यापाशी पुत्र त्याच्यापाशी जीवन आहे, ज्याच्यापाशी पुत्र नाही त्याच्यापाशी जीवन नाही. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, प्रार्थना करतो माझ्या राजा. होय प्रभू, खरंच माझ्या राजा, या सगळ्या दासपणातून तू मला सोडविलो माझ्या राजा. हा प्रभू मी होतो माझ्या राजा. होय प्रभू परमेश्वरा, कारण परमेश्वरा मी आपल्या पापात मेलेला होतो आणि परमेश्वरा ज्या दिवशी मी तुला हाक मारली प्रभू, होय प्रभू, या सगळ्या साखळ्या तू तोडल्या माझ्या राजा. सैतान प्रभू प्रत्येकाला जखडून आहे माझ्या राजा. तो निर्णय घेऊ देत नाही माझ्या राजा. पण तुझं सत्य, तुझं वचन परमेश्वरा ही धारधारी तलवार आहे, ते सगळ्या साखळ्या तोडू शकतो माझ्या येशू. प्रार्थना करतो जे बघू शकत नाही त्यांना दिसण्यासाठी सहाय्य कर. प्रार्थना करतो परमेश्वरा, त्यांना समजत नाही परमेश्वरा की प्रभू ते आंधळे केले आहेत परमेश्वरा, त्यांना डोळे उघडण्यासाठी सहाय्य कर. होय प्रभू, तुझं पवित्र आत्म्याचं कार्य प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येकाच्या हृदयात तू होऊ दे माझ्या राजा. की परमेश्वरा त्याने आपले हृदय, आपले मन उघडावे आणि तुला हाक मारावी. होय प्रभू, त्यांना त्यांची प्रभू, होय प्रभू, बांधलेली सिच्युएशन, होय प्रभू, ज्या साखळीत प्रभू आम्ही जन्मता परमेश्वरा प्रभू बांधले जातो ते कळावी परमेश्वरा. होय प्रभू, जोही आमच्यातला स्वभाव जो आम्हाला प्रभू तुझ्यापासून दूर ढकलण्यासाठी, हा डिसिजन घेण्यासाठी, हा निर्णय घेण्यासाठी प्रभू येशू दुरावतो परमेश्वरा. होय प्रभू, आम्हाला सहाय्य तू कर. इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर. जे हे वचन ऐकत आहे, जे संदेश ऐकत आहे, तू यांच्यावर प्रेम करतोस. यासाठीच परमेश्वरा तू हा संदेश दिला की प्रभू मनुष्याने ऐकावं आणि परमेश्वरा नम्र व्हावं आणि तुझ्या वचनावर विश्वास ठेवावा, आपलं जीवन बदलावं. होय परमेश्वरा, कारण प्रभू एक क्षण प्रभू असा येईल की परमेश्वरा या रूममधला प्रत्येक व्यक्ती निघून जाईल माझ्या राजा. आम्ही तेव्हाच भेटू शकू परमेश्वरा जर आम्ही तुझ्यापासूनचं सार्वकालिक जीवन स्वीकारतो, स्वतःला नम्र करतो आणि होय परमेश्वरा तुझ्यापासूनचं प्रभू जे तारण आहे, जे फक्त तुझ्या कृपेने, आमची लायकी नाही तरी परमेश्वरा तू आपला प्राण दिला यासाठी परमेश्वरा की आम्हाला जीवन मिळावं. होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर. होय प्रभू, प्रत्येकाचं जीवन बदल माझ्या राजा. सगळ्या साखळ्या परमेश्वरा, होय प्रभू, तुझ्या पवित्र रक्ताने प्रभू तू तोड आणि होय परमेश्वरा त्यांना तो डिसिजन, तो निर्णय घेण्यासाठी सहाय्य कर की त्यांनी प्रभू त्या साखळ्या मोडून तुला हाक मारावं का येशू मला तू वाचव, माझा आत्मा वाचव, माझ्या हृदयात दे, नवीन जीवन तू दे माझ्या राजा. माझं जीवन बदल, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. होय प्रभू, त्यांना सहाय्य तू कर माझ्या येशू. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, संदेशासाठी. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा प्रभू जीवनाचं वचन ऐकण्यासाठी इथे जुळलेल्या आणि ऑनलाईन असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य केलं. धन्यवाद मानतो, गौरवितो तुला. तुझं सत्य प्रत्येकाला प्रगट तू कर की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण